प्रवास करताना कायम सावध राहून प्रवास करावा लागतो, कारण लोकल ट्रेन असो किंवा पॅसेंजर ट्रेन असो, गाडीतून चढताना किंवा उतरताना अनेकांना जीव गमवावा लागला आहे। वारंवार रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांना काळजी घेण्याच्या सूचना दिल्या जातात, मात्र तरीही नागरिक घाई करण्याच्या नादात ट्रेन मधून पडतात। सध्या सोशल मीडियावर असाच एका रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे, ज्यामध्ये धावत्या रेल्वेमध्ये चढत असताना 2 महिलांसह 4 वर्षाच्या बाळाला पोलिसांनी वाचवलं आहे। सध्या सर्वत्र या व्हिडिओची चर्चा होत असून पोलिसांचे कौतुक केलं जात आहे। संपूर्ण हा प्रकार नाशिकच्या रेल्वे स्थानकात घडला असल्याचं समजतंय। धावत्या रेल्वेत चढण्याच्या प्रयत्नात महिलेचा तोल गेला आणि ती खाली पडले, परंतु तिथे असलेल्या एका सतर्क पोलिसांनी 2 महिलांसह 4 वर्षाच्या बाळाला बचावलंय। या घटनेचा व्हिडिओ आता समोर येत आहे। व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक ट्रेन प्लॅटफॉर्मवर होती आणि काही वेळा ट्रेन निघते, मात्र त्याच दरम्यान ट्रेन बाहेर असलेली महिला धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करते। या महिलेच्या हातात आपल्याला एक लहान मुलंही दिसून येत आहे। जशी ती महिला ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात असते, तशी तिचा तोल जाऊन ती आणि तिच्या सोबत लहान बाळ तसेच अजून एक महिला जोरात धावत्या ट्रेन मधून पडतात, परंतु तेथे असलेल्या सतर्क पोलिसांच्या प्रसंगावधानाने तिघही वाचतात। शिवाय इतर प्रवाशीही या महिलांना वाचवण्याचा प्रयत्न करतात। काही वेळाने धावणारी ट्रेन थांबवली जाते। सोशल मीडियावर याआधी धावत्या ट्रेन मधून पडताना अनेक व्यक्तींचा जीव गेला आहे आणि त्याचे व्हायरलही झाले आहेत, परंतु सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवरील या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे। व्हिडिओ शेअर केल्यानंतर अनेक नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत। त्यातील एका युजरने लिहिले आहे की त्या पोलिसांचे करावे तेवढे कौतुक कमी, तर काही युजरने महिलांवर संताप व्यक्त केलाय।